धंदे खुलेआम सुरू आहे या नागपूर जिल्ह्यात। थोडस वाटायला पाहिजे, निष्पाप लोकांचे जीव चालले आणि हे सगळी यंत्रणा झोपेत राजकीय लोक बॅनर पोस्टर लावून मिरवून राहिले आहेत या उमरेड विधानसभा क्षेत्रात। त्याच्या क्षेत्रात हे ऍक्सिडेंटने लोक मरत आहेत। कधी एखादी आंदोलन या उमरेड पासून भिवापूर पर्यंतच्या रोडच्या धजिया उडल्या आहेत, इतके मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत। कधी त्या याच्यासाठी एखादी राजकीय पक्ष नेते मंडळी कोणीही बोलत नाही। सगळे फक्त निवडून येतपर्यंत हातपाय जोडत जनतेचे फिरतात, त्याच्यानंतर यायचं लक्ष नाही। निवडणुका आल्या तेव्हा मोठे मोठे आपले बॅनर लावून पोस्टर लावून लोकांचे खूप हित जाणणारे हे लोक आज मेले आहेत का? लक्ष द्या या सगळ्या विषयाकडे। द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आज घटना अशी की नागपूरवरून मूलकडे जाणारी ट्रॅव्हल्स हिचा मोठा अपघात भिवापूरच्या नजीक असलेल्या तास गावात झाला। त्यामध्ये 4 लोक मृत्युमुखी पडले आणि 23 लोक जखमी आहे। त्यापैकी 8-9 लोकांना नागपूरला रेफर करण्यात आलं। महत्त्वाचा विषय हे घटना झाली आज 11:45 म्हणजे 11:45 दरम्यान। 4 लोक स्पॉटवरच मरण पावले। ही ट्रॅव्हल्स जी नागपूरवरून मूलसाठी निघालेली जयदुर्गा नावाची ही ट्रॅव्हल्स, हे ट्रॅव्हल्स तर तसे रीतसर बघितलं तर अवैध वाहतूक म्हणायला हरकत नाही। हे अवैध वाहतूक चालते उमरेड पासून इकडे चंद्रपूर पर्यंत, इकडे गडचिरोली पर्यंत। या मार्गाने दिवसभरात असंख्य ट्रॅव्हल्स चालतात। महत्त्वाचा विषय की या ट्रॅव्हल्स चालत असताना यांना नियम अटी शर्ती काही नाही का? सगळ्या अटी शर्ती नियम यांना लागू आहे, पण त्या सगळ्या मोडून म्हटलं तर ज्या एरियातून ज्या पोलीस स्टेशन अंतर्गतून जाते त्या पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेला यांचे पैसेची देवाणघेवाण महिन्याची असते आणि ह्या अशा अवैध वाहतूक सुरू आहे आणि धडलाट सुरू आहे। आजपर्यंत असंख्य लोक यामध्ये मरण पावले या ट्रॅव्हल्स चालण्याच्या ह्याच्यात। या चालतात इतक्या भरधाव वेगाने की हे प्रवासी घेण्याच्या चक्करमध्ये कितीतरी लोकांना उडवतात आणि ह्या घटना रोजच्या झाल्या म्हणायला हरकत नाही। महत्त्वाच्या शासकीय यंत्रणेच्या या अवैध वाहतुकीवर कोणतंच नियंत्रण नाही। ट्रॅफिक पोलीस प्रत्येक एरियातल्या आपापल्या चौकात बसले राहतात, कधी यांच्या कोणत्या चेकिंग नाही करत, कोणते यांना नियमच्या पालनाबद्दल काही यांच्याकडून सांगण्यात नाही। महत्त्वाचं या सगळ्या व्यवसाय धंदा घेऊन म्हणजे पैसे देऊन हे सगळे अवैध वाहतूक सुरू आहे आणि निष्पाप लोकांचे याच्यात जीव चालले। एक जर ट्रॅव्हल्स 50 सीटर असेल, 50-52 सीटर असेल तर यांनी तितकेच प्रवासी घ्यायला पाहिजे, तितके प्रवासी घेत नाही। 50 सीटर असेल तिथं 70, 80, 90 जितके भरता येतात तितके भरतात। मूर्ख जनता पण आहे की ते त्याच्यात बसतात, पण बसवणाऱ्यांना यांना जर नियमाच्या अटी असतात, यांच्यावर तसे फाईन झाले असते तर हे कुठंतरी नियंत्रणात राहिलं असतं, पण तसं काही होत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, आरटीओ फिरतात या रोडनं। आरटीओ फिरतात किंवा यांचे पोलीस विभागाचे ट्रॅफिक वाहतूक शाखेचे लोक फिरतात फक्त देण घ्यायला। हाही सर्रास आरोप आहे। देण घ्यायला याच्यासाठी यांना अवैध वाहणारा रेतीचे ट्रक त्यामधल्या महिन्याच्या देण येते, ते ट्रक हे कधीही नाही थांबवत, हे थांबवतात आणि हे त्यांच्या मागे धावतात ज्यांच्याकडून यांना पैसे नसन मिळाले। दुसरी, आरटीओ सातत्याने येत राहतात आणि फक्त ज्यांच्या कोणाची देण नसेल येत आणि सामान्य जनता, सामान्य एकाच परिवार आपला कुटुंब घेऊन जरी जात असेल कुठे, त्याला थांबवून त्याला सीट बेल्टचे नियम सांगतील, असंख्य नियम त्याला हे करतील, त्याच्या इन्शुरन्स विचारेल, विविध हे करू आणि त्याच्यावर फाईन ठोकते। कधी या आरटीओ वाल्यांनी ट्रकला थांबवून त्याच्यावर कोणती कडक कारवाई किंवा या ट्रॅव्हल्सला
भरधाव वेगाने तर चालतं त्याच्यात इतके कोंबून लोकांना भरलं असतात, त्या ट्रॅव्हल्सला थांबून कधी कारवाई करताना दिसत नाही हे आरटीओचे अधिकारी किंवा वाहतूक पोलीस. फक्त न फक्त सामान्य जनतेच्या माग हे दुखणं लावून ठेवतात. नियम अटी शर्ती ज्याच्यामुळे इतकाले मोठाले अपघात होतात त्यांच्यावर कोणतंच नियंत्रण नाही. सगळे पैसे खाकू करून मोकळे. महत्वाच्या याच्यावर हा गृहमंत्र्याचा जिल्हा, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आमच्या नागपूर जिल्ह्याचे, हे सगळं अवैध धंदे त्यांच्या जिल्ह्यात चालत आहेत, झोपेत आहेत. महाराष्ट्राच्या तोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत. 2-3 वर्षापासून हे यांच्या हातात कारभार आहे. सगळे अवैध धंदे खुलेआम सुरू आहे या नागपूर जिल्ह्यात. थोडस वाटायला पाहिजे. निष्पाप लोकांचे जीव चालले आणि हे सगळी यंत्रणा झोपेत. राजकीय लोक बॅनर पोस्टर लावून मिरवून राहिले आहेत या उमरेड विधानसभा क्षेत्रात. त्याच्या क्षेत्रात हे ऍक्सिडेंटने लोक मरत आहेत. कधी एखादी आंदोलन या उमरेड पासून भिवापूर पर्यंतच्या रोडच्या धजिया उडल्या आहेत. इतके मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत. कधी त्या याच्यासाठी एखादी राजकीय पक्ष नेते मंडळी कोणीही बोलत नाही. सगळे फक्त निवडून येतपर्यंत हातपाय जोडत जनतेचे फिरतात. त्याच्यानंतर यायचे लक्ष नाही. निवडणुका आल्या तेव्हा मोठे मोठे आपले बॅनर लावून पोस्टर लावून लोकांचे खूप हित जाणणारे हे लोक आज मेले आहेत का? लक्ष द्या या सगळ्या विषयाकडे. आमच्या उमरेड शहराच्या बायपास चौकात मागच्या या 1 वर्ष आला असेल एका युवती ट्रक खाली येऊन मेली. तिथे कोणत्या ट्रॅफिकच्या व्यवस्था नाही. गडगंप या ट्रॅव्हल्स चालणाऱ्या, या कोळशाचे ट्रक चालणारे, अवैधरित्या चालणारे वाळूचे ट्रक, गिट्टीचे ट्रक, कोणाचे नियंत्रण नाही. सगळा भोंगळ कारभार. मरतो निष्पाप व्यक्ती. यंत्रणेने आता तरी जागे व्हाव आणि ह्या अशा अवैध चालणाऱ्या वाहनावर कुठंतरी कठोर कारवाई करावं हीच जनतेची यावर मागणी आहे. धन्यवाद. द मॅक्स न्यूज साठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.